काय बनवायला मालकीन? धपाटे. कसे कसे पीठ घेतले? ज्वारीचं, गव्हाचं, डाळीचं. काय काय टाकायला मध्ये? लसणाचं मीठ, हिरव्या मिरच्या, जिरे, ओवा. मालकीने पीठ ती घेतलंय, लसूण ती सोलायला लागल्यात, मसाले जिरे ओवा हळद टाकून धपाटे बनवायल्यात. जळणावरली शिगडी, शेवग्याचा पाला पण कुटून टाकलाय खलबत्यात. काळा काळा पाला आणला होता. जिरे ओवा हळद टाकली, आता लसूण सोलून कुटून टाकायला. आता चूल पण पेटविली. पिकलेल्या मिरच्या आणल्या, आता बारीक केलं तर पिठात मिसळायला लागल्यात मालकीन. मालकीन निभायला पीठ. तिखट मीठ जिरे ती संध्या टाकून तिंबून घ्यायल्यात. तो आपण ठेवला. लागल पाणी टाकायला का गटपीठ मळावं लागतंय धपाट्यासाठी. शेवग्याचं पान शेवग्याची पानं ती टाकलीत. शेवग्याच्या पानाचे धपाटे. झालं पीठ मळायचं. घ्या धपाटे करून आता. करायत मालकीन धपाटे. चुलीवरले धपाटे. खाली पळपूर ठेवलाय, त्याच्यावर कापड आहे, कापडावर धपाटे थापायला लागल्यात.
तूप टाकले तव्यावर, तुपाचे धपाटे बनवायलेत. गाईचे तुप या. टाकले तव्यावर. मस्त वास यायला तुपाचा. एक बाजू शिकली, आता पलटून घेतले. झालं एक धपाट तयार. आणि दुसरं टाकले. झाला धाराचा पण टाइम. धारा ती काढून घ्यायच्या. तूप टाकलेले धपाटे भाजायला तव्यावर. मस्त वास पण यायला लागलाय. कडक पण झाले धपाटे. एक दोरी टाकली, एक तव्यावर आहे. करायला लागले 3 धपाटे. धाराचा टाइम. धारा ती काढून घ्यायच्या. पुन्हा दही धपाटे खायचे मस्त चुलीवरले दही धपाटे. तर जळण सरपण आहे. भाले धपाटे करायचे. एका धपाट्याचे पीठ राहिले. ते केले की झाले धपाटे. धारा ती काढायची झाल्या. वारं पण सुटले. या जेवण करायला. धपाट, दही, सोले, चटणी मस्त कडक पण झालेत. आता कडक करून आणले धपाटे. या जेवायला फक्त जेवण. मस्त झाले. तूप लावलेलं वरून धपाट्याला. वरून गायचं तूप आहे. फक्त जेवण.